नमस्कार. या न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव, सोलापूरचं कृषी उत्पन्न बाजार समिती आपण या ठिकाणी आलो आहोत. तर या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना कांद्याचा भाव कसा मिळतो, शेतकऱ्यांना कांदा काढला पाहिजे का नाही काढला पाहिजे, आणि आता सध्या चालूचा जो भाव आहे तोच भाव येथील आलेल्या शेतकऱ्यातून त्यांच्याकडून त्या प्रतिक्रिया आम्ही घेणार आहोत. त्या प्रतिक्रिया तुम्ही संपूर्ण पहा. त्यामुळे आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव, सोलापूरमध्ये कांदा घेऊन शेतकरी आलेले आहेत. तर त्यांच्या प्रतिक्रिया काय कांद्याबद्दल किंवा त्यांच्या पिकाबद्दल, की उत्पन्न कसं असतं किंवा त्याचा भाव कसा पाहिजे कसा नाही, शेतकरी आपल्यासोबत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. तर चला तर मग. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. अरुण उद्धव कदम, वडजी. कुठून आला तुम्ही? वडजी. हां. किती एकर कांदा तुमचा होता आणि किती झालाय किती सांगा? 2 एकरात 100 पाकिट झाले. 2 एकरात 100 पॅकेट झाली ती. कांद्याचा खर्च तुमचा किती झाला नेमका चालवला आता? कांद्याचा खर्च एकरी काय तर 20-25 हजार आहे. एकरी म्हणजे 2 एकरात किती झाला? 50-60 हजार तुमचा खर्च झाला. फवारण्या तर केल्या असतील की? 2 केले. बरं बरं बरं. आता सध्या कांदा तुम्ही कुठं आणलाय सांगा फक्त, हे ठिकाण कुठलं आहे? सोलापुरात यार्ड, सोलापूरच्या यार्डात. सोलापूरच्या कांदा मार्केटच्या यार्डामध्ये तुम्ही कांदा आणलेला आहे. आता सध्या इथं आल्यावर तुम्हाला समजलं असेल की भाव कसा आहे कसा नाही? काय 2 पासून 2.5, 3, 4 आहे. हां हां. आपला कांदा कसा आहे म्हणले? 1 नंबर आहे म्हणले का 2 नंबर आहे म्हणले? 1 नंबर बी आहे, 2 नंबर आहे, 3 नंबर आहे, पकडी आहे, 4 नंबर आहे. हां. आता सध्या कांद्याचा भाव जी आहे ती तुम्हाला बरा वाटतो का, म्हणजे कमी जास्त काय? त्या खर्चाच्या मानानं कांदा नाशला आहे. हां. बरं. त्याच्यामुळे भाव कमीच वाटतोय. कांदा निम्मा बी निघा नाही. बरं. कांदा निमा पण निघाला नाही? निघा नाही. मग ह्याचा काय विमाही उतरला नव्हता कांद्याचा शेताचा? नाही. विमा भरला नव्हता शेताचा कांद्याचा? नाही, मग आमच्याकडे आलं नाही कांद्याचा विमा भरला. बरं 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 बरं. असं आहे का? आता सध्या मग भाव एवढा आहे, मग त्याच्यात कांदा नसलाय म्हणता, तुमचं नुकसान झालेलं आहे शेवटी? नुकसान झाले, खर्च लेवल होते. हां. म्हणजे सध्या जेवढा खर्च केला तेवढे पैसे होतेत का? आता तुम्ही जेवढा कांदा लागण्यासाठी खर्च केला तेवढे पैसे निघतेत का म्हणलं? लावलेले खर्च केलेला निघते का? सध्या बाजाराने हां. 2000 3,000. मग भाव थोडा वाढला पाहिजे म्हणताय, कमी झाला पाहिजे का कसा पाहिजे? वाढला पाहिजे, शिल्लक राहायचं. म्हणजे शेतकऱ्याला 2 रुपये शिल्लक राहिले पाहिजे, बरोबर आहे का? म्हणजे तेव्हा शेतकरी कांदा हां लेवल लागायली का? मग तुमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याचा कांदा विकला तर 2 रुपये राहायला पाहिजे, लेवल नाही लागली पाहिजे, बरोबर आहे का? अजून काय म्हणता येईल भावाबद्दल? भाव काय वरचूर आता आधी आले, म्हणजे कमी व्हायला लागलाय भाऊ? काल गेले 3000. बरोबर. आता परवाचा 2000 2,500. हां 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 हां. आता उद्या सोमवारचं काय जाते बघा. म्हणजे थोडक्यात ह्या सरकारनं काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? त्या सरकारने निर्यात चालू करायला पाहिजे कांद्याची का? कांद्याची. म्हणजे शेतकऱ्याला 2 रुपये मिळतील, मिळते. महत्वाचा प्रश्न मानला तुम्ही. निर्यात चालू करत नाही, निर्यात चालू करत नाही सरकारने. म्हणजे निर्यात चालू केली पाहिजे असं म्हणायचं का? निर्यात चालू केली तर भाव वाढते, शेतकऱ्याला 4 पैसा शिल्लक राहते. बरं बरं बरं. धन्यवाद. माझ्या मनाला चित्री. हां. कुठून आलो? केलगाव. किती कांदा आणला तुम्ही? 50 पाकिट आणलं. 50 पाहिजे. किती एकरात कांदा होतो? 2 एकर. 2 एकर होता का? बरं बरं. किती खर्च आला साधारण? 40,000 खर्च झाला. बरं बरं. 30,000 खर्च आलाय. आता सध्या तुमच्या कांद्याला भाव किती म्हणले, कसा काय? भाव आहे 4,000 3,000 चाललं. हां.
परवडत आहे का? भाव कसा वाटतो तुम्हाला? भाव थोडा कमी झाला, वाढायला पाहिजे. हां, वाढायला पाहिजे का? मग कांद्याची निर्यात व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे निर्यात. काय होतं निर्यात केलं होतं कांद्याचं? मार्केट वाढते ना. मार्केट वाढतंय का? बरं बरं बरं. आता सध्या कांदा इथे किती बॅग आणलाय तुम्ही? 50 बॅगा. 50 बॅग आणलाय. कधी आणलाय कांदा? आता झाला एक तासापूर्वी. बरं बरं बरं. आता सध्या कांद्याचा भाव बरा आहे का वाढला पाहिजे नेमकं? वाढला पाहिजे थोडा. असं आहे का? वाढला पाहिजे थोडा. वाढला. म्हणजे आता सध्या तुमच्या खर्चाची आणि कांद्याची लेवल लागायची. लेवल लागली का? म्हणजे जे 2 रुपये राहायचे ते राहत नाही असं म्हणत आहे का? लेवल लागायची. बरं 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 बरं. सरकारनं निर्यात चालू करायला पाहिजे का नाही? हा चालू करा. बरोबर आहे का? तर काय थोडंफार उठतंय. निर्यात पण चालू करायला पाहिजे आणि कांद्याचा थोडा भाव पण वाढला पाहिजे असं म्हणणं आहे का? बरोबर. तुमच्या भागात किंवा तुमच्या ठिकाणी किती भागात शेती केली जाते कांद्याची? 50%. 50% करतात का? 50%. ह्या मधीच्या रोगराईमुळे काय कांद्याचं नुकसान झालंय का? कांद्याचं रोगराईमुळे काय झालं नाही, पावसामुळे कांदा नसता. असं आहे का? म्हणजे उत्पन्न बरोबर निघालंय का कमी निघालंय नसल्यामुळे? असं आहे का? हां हां. नसल्यामुळे उत्पन्न कमी निघालं. भावाबद्दल काय सांगाल शेवट? भावाबद्दल काय आज थोडाफार वाढेल, निर्यात झाला तर थोडा वाढला तर बरं. असं आहे का? दुसरी काही इच्छा सरकारकडून? तरी काय नाही, निर्यात व्हायला पाहिजे. निर्यात व्हायला पाहिजे का? आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.